मला खूप लोकांनी ह्या बाईकच्या रिव्ह्यूबद्दल विचारलं आहे. मी तितके एक्सपर्ट नाही अजून बाईकच्या बाबतीत की मी कोणाला रिव्ह्यू देऊ शकेल, बट मी माझं पर्सनल मत देऊ शकते की बाबा मला काय वाटतं ह्या बाईकबद्दल. स्पेशली खूप मुलींनी मला काल विचारलं, म्हणजे काल पण एका मुलीचा मेसेज आलेला. असं खूप लोक विचारतात. मी मुलींसाठी तरी सांगेल की बाईक खरंच खूप इझी टू हँडल आहे. म्हणजे बाकीच्या बाबतीत, म्हणजे बाकीच्या बाईक्सच्या बाबतीत मी चालवल्यात. बुलेट चालवली आहे, हिमालयन चालवली आहे, अपाचे चालवली आहे. म्हणजे बऱ्यापैकी बाईक चालवून पाहिल्यात मी. पण हिच्यावर मला जो कम्फर्ट मिळाला तो कशावर नाही मिळाला. अगेन माझी हाईट 5 फूट 4 इंचचं आहे. म्हणजे मला खूप लोक विचारतात तुझे पाय पुरतात का. माझे पाय अजिबात खाली पुरत नाही, फक्त अंगठा खाली टेकतो. त्यामुळं मलाही ती बाईक घेताना सुरुवातीला मी जेव्हा टेस्ट राईड घेतली तेव्हाही वाटलं की यार आपले पाय पूर्ण खाली टेकत नाही आहेत. मग सिटीमध्ये राईड करताना कसं होणार, किंवा इवन घाटात राईड करताना कसं होणार, कॉन्फिडन्स कसा गेन होणार. बट मी केली हिंमत समहाऊ की त्याच्या आधी मी हिमालयन चालवलेली होती, त्यामुळं ॲटलिस्ट थोडाफार मला अंदाज होता. अँड देन एक 500-1000 किलोमीटर मी चालवल्यानंतर मी कम्फर्टेबल झाले. आता मला अजिबात हाईटचा इश्यू येत नाही आहे. आणि शूज वगैरे घालून तुम्ही तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा जाड हिलचा किंवा थोडा चांगला क्वालिटीचा शूज असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. छान तुम्ही बाईक हँडल करू शकता. अगेन तुम्ही जर सिटीमध्ये चालवायला घेत असाल तर तिचं ॲव्हरेज खरंच खूप कमी आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू देते मी माझा, कारण मला फक्त 17 ते 18चाच ॲव्हरेज मिळालं आहे, जी की सिटीमध्ये चालवायला परवडत नाही असं माझं पर्सनल मत आहे. डिपेंड्स कोणाचा पॉकेटमध्ये किती पैसे आहेत, बट नाही परवडत. मिडल क्लास माणसांना तर नाही परवडत. मी मिडल क्लासच आहे. सो बट सिटीमध्ये चालवायला सुद्धा कम्फर्टेबल आहे बाईक. कारण तुम्हाला कॉन्स्टंटली गिअर नाही चेंज करावे लागत. 2nd, 3rd, 4th गिअरला सुद्धा ती व्यवस्थित चालते आणि अडकत नाहीत गिअर किंवा बंद पडत नाहीत. कम्पॅरेटिव्हली हिमालयनमध्ये मी ते पाहिलं की पहिल्या आणि दुसऱ्या गिअरला जर गाडीचा स्पीड कमी झाला, दुसऱ्या गिअरला गाडी बंद पडते. जसं हिचा 2रा 3रा गिअर असेल आणि 20चा जरी स्पीड असेल तरी ती गाडी बंद नाही पडत. तर ती एक गोष्ट आहे. अगेन बाकी मेंटेनन्स सगळ्यात मोठी गोष्ट. मेंटेनन्सचा विचार केला ना, बाईक मेंटेनन्सला तशी परवडते, कारण कुठल्याही 400cc सेगमेंटमधल्या बाईकला एवढा खर्च तर लागतो. ब्रेक पॅड्सचा फक्त ह्या बाईकचा इश्यू आहे. इश्यू पण नाही म्हणू शकत. मला सुरुवातीला वाटलेलं, बट आता मी पण यूज टू झाले आहे. रेअर ब्रेक पॅड्स आहेत ते आय थिंक 2-2.5 हजार, काहींचे 3,500 एवढेच गेले, त्याच्यापेक्षा जात नाहीत. कंपनीचं असं म्हणणं आहे की ते ऑर्गॅनिक आहेत. आधी त्याची काहीतरी प्राईस 400-450 रुपये होती, बट आता कंपनीने खूप जास्त कंप्लेंट्स आल्यामुळं ती कमी केली आहे. 259 रुपयाला ते तुम्हाला मिळतात. लेबर चार्जेस खूप लावते कंपनी ब्रेक पॅड चेंज करायला, त्यामुळे सारखं तिथे जाऊन चेंज करण्यापेक्षा हल्ली मी घरी चेंज करायला लागले. मागच्या 2 वेळेला मी घरी चेंज केले. फ्रंट ब्रेक पॅडचा काहीच इश्यू नाही, कारण मी आत्ता 10,400 किलोमीटर झाल्यानंतर माझे फ्रंट ब्रेक पॅड चेंज केलेत सर्व्हिसिंग करताना. 2nd सर्व्हिसिंग मी 10,400ला केली आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर मी 2दा जनरल सर्व्हिसिंग केली होती, ज्याच्यामध्ये चेन ल्यूब वगैरे, चेन क्लिनिंग किंवा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. आणि माझ्यामध्ये म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा मला माहीत नव्हतं की रेअर ब्रेक पॅड्स इतक्या लवकर जातील आणि मी लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळं ब्रेक पॅड्स पण गेले होते आणि त्यामुळं डिस्क पण पूर्ण गेली होती. त्यामुळं मला तो एक्स्ट्रा खर्च लागला. बाकी मला सर्व्हिस कॉस्ट मला 3,500 आला, बट त्याच्यामध्ये ब्रेक पॅड्स नव्हते, कारण मी ब्रेक पॅड्स ऑलरेडी घेतले होते का 8 दिवस आधी आणि ते घरीच रिप्लेस केले होते. सो तो ब्रेक पॅडचा सोडून खर्च होता. सो मेंटेनन्सला पण ओके म्हणजे खूप जास्त मेंटेनन्स नाही आहे. आणि आधीमध्ये बाईकला तेवढं काही लागत नाही. कूलंट एकदा तुम्हाला चेक करायला लागतं. मी बाईक घेताना मला सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सांगितलेलं की तुम्ही ते 15 डेजला, आफ्टर 15 डेज किंवा तुमच्या मोठ्या 700-800 किलोमीटरची एखादी राईड झाली आहे तर ते तुम्ही चेक करा आणि कमी झालं असेल तर रिफिल करत जा. बट ते पण खूप स्वस्त आहे. म्हणजे 250 रुपयाला बॉटल मिळते, जे तुम्ही 3 ते 4 वेळा आरामात त्या बॉटलने रिफिल करू शकता. सो तो पण काही इश्यू नाही आहे. ओव्हरऑल मला तरी बेस्ट वाटली. म्हणजे माझ्यासाठी तरी बेस्ट बाईक आहे. मला
इतका कम्फर्ट कुठल्याच बाईकवर मिळाला नव्हता. आणि खूप इझी बाईक वाटते मला, इझी टू हँडल आहे. म्हणजे कुणी नवीन माणूस जरी विचार बसला ना की झटकन तो कम्फर्टेबल होऊन जातो, त्याला वेळ नाही लागत. कारण माझंही सेम झालेलं. मी जेव्हा टेस्ट राईड घेतली, मी स्क्रॅम्बलरची घेतलेली आणि हिची घेतलेली. स्क्रॅम्बलरवर माझे अजिबात पाय पुरत नव्हते आणि मला सिटीमध्ये ती वापरायची होती. बट स्टील मी विचार करत होते. पण नंतर मला असं वाटलं की ऑलरेडी हिमालयांचा जो प्रॉब्लेम आहे तो मला त्यात नव्हता पाहिजे. ती मला रफ वाटली तिच्या कम्पॅरिझनने. ही खूप स्मूथ बाईक आहे. म्हणजे तुम्ही जर चालवाल तर तुम्हाला फरक कळेल स्क्रॅम्बलर आणि हिच्यामध्ये. सो मी डोळे झाकून हिचा निर्णय घेतला. मी दुसऱ्या कुठल्या बाईकचा विचारच केला नव्हता खरं तर. मला स्पीड आणि स्क्रॅम्बलरमध्येच कन्फ्युजन होतं. सो जर तुम्ही विचार करत असाल घ्यायचा तर गो फॉर इट. बट फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या पर्पजने घेताय. जर तुम्ही फक्त सिटी राईडसाठी घेत असाल की बाबा ठीक आहे रोजच्या गोष्टीसाठी हवी आहे, तर मायलेजला ती अजिबात परवडणार नाही आहे. तर तुमच्याकडे खूप पैसे असतील तरच घ्या, उडवायचे असतील पेट्रोलवर तरच घ्या. कारण खरंच खूप कमी ॲव्हरेज आहे सिटीमध्ये. मला हायवेला हिने दिली आहे 30पर्यंत ॲव्हरेज, नो डाऊट. पण सिटीमध्ये खरंच खूप बॅड एक्सपिरियन्स आहे ॲव्हरेजच्या बाबतीत. तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करू शकत 400 cc बाईक तुम्ही सिटीमध्ये वापरताय, कंटिन्युअसली ब्रेक दाबताय, गिअर शिफ्ट करताय, तर तिने तितकं मायलेज द्यावं. बट स्टील फक्त तेवढ्या यूजसाठी असेल तर सिटीमध्ये तर बिग नो. बट जर तुम्ही राईड करणार असाल, तिचा खरंच त्या प्रकारे वापर करणार असाल तर कम्फर्टेबल आहे बाईक. पण सीट कम्फर्टेबल नाही आहे या बाईकचा, विच कॅन बी मॉडिफाईड. म्हणजे तुम्ही मॉडिफाय करू शकता, तर एवढा मोठा इश्यू नाही आहे. आणि लाईट्स, कंपनीने लाईट्स खरंच खूप भंगार दिलेत. बेकार क्वालिटीचे लाईट्स दिलेत, काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच दिसत नाही. मी येताना दाखवायला हवं तर रात्री त्यात मी आत्ता हे HJGचे मर्सिडीज लाईट लावले आहेत. कारण मला 2-3 वेळा खूप त्रास झाला येताना. धुकं होतं ताम्हिणीमध्येच, अंधार पडायला लागलेला, काहीच दिसत नव्हतं. आणि नेक्स्ट राईडच्या आधी मी पहिली गोष्ट ती केली की भाई लाईट लावून घेऊयात आपण, कारण कॉन्फिडन्सच येत नाही. सो भारी बाईक आहे. आणि मुलींसाठी स्पेशली हाईटचा काही विचार करू नका. शूज घालून थोडाफार पाय टेकत असेल तर गो फॉर इट. कम्फर्टेबली तुम्ही चालवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मलाही खूप लोकांनी सजेस्ट केलेलं की तुझी हाईट पुरत नाही आहे, कशी चालवणार आहेस, कसं घेणार आहे. इव्हन गंमत म्हणजे ना, मी ज्या दिवशी माझ्या बाईकची डिलिव्हरी घेतली ना, मी एवढी नर्वस झाले होते की मी गिअर टाकायलाच विसरलेले. त्यात माझे पाय पुरत नव्हते आणि सगळे बघत होते माझ्याकडे. आम्ही जवळपास 17 ते 18 लोक त्या शोरूममध्ये होतो. सो पण ठीक आहे, हळूहळू होतं, प्रॅक्टिसनेच होतं. तुम्ही ठरवून प्रॅक्टिस नाही करू शकत किंवा ठरवून नाही असं करू शकत की अरे आता 1-2 तास चालवून मी प्रॅक्टिस करते, ही गोष्ट मला शिकायची आहे, तेवढी शिकून घेते. नाही होत. कारण मी सुरुवातीला मलाही असंच वाटायचं. बट तुम्ही जशी राईड कराल, म्हणजे घाटात चालवाल, हायवेला चालवाल, कुठला म्हणजे नवीन रस्त्यांना चालवाल, तरच तुम्हाला त्या गोष्टीची सवय होईल. काय एवढी घाई असते काय माहिती यार लोकांना. आणि मला जितक्या पण मुलींच्या मेसेज आल्या ना, त्यांचा मेन कन्सर्न हाच होता की आमची हाईट पुरेल का, तुझी हाईट किती आहे, तुझे पाय पुरतात का. माझे पाय खरंच पुरत नाहीत, मी प्रामाणिकपणे सांगते. माझा फक्त पायाचा अंगठा टेकतो, दोन्ही पाय सपाट खाली पुरत नाही. बट तेवढा सफिशियंट आहे. सो त्याचा विचार अजिबात करू नका. कालांतराने जसं जसं तुम्ही बाईक यूज कराल, तुम्ही कम्फर्टेबल व्हाल, तसं तुम्हाला ह्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडणार. आणि बाईकचं वेट पण मॅनेजेबल आहे ह्या. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे.